हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन। मित्रांनो, आपल्या जो काही डीएमईआर चा पेपर होणार आहे त्याच्या अपकमिंग एक्झाम मध्ये फार्मसीच्या मित्रांनो फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे एफडीए वरती 100% मित्रांनो एक क्वेश्चन विचारला जातो। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीची वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, डीएमईआर च्या एक्झाम साठी आपली फास्ट ट्रॅक बॅच 5 ऑगस्ट पासून स्टार्ट होते। आणि सोबतच मित्रांनो आपण स्टडी मटेरियल पण प्रोव्हाइड करतोय। याच्या रिलेटेड तुम्हाला जर फास्ट ट्रॅक बॅच जॉइन करायची असेल किंवा फक्त स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचंय। आणि मित्रांनो, फास्ट ट्रॅक बॅच मध्ये लिमिटेड ऍडमिशन असणार आहे, तर त्याच्यासाठी लवकरात लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचंय। तर मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन। तर मित्रांनो, ही एफडीए जे असतं ह्याचं काय काम असतं याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं। आता पहिल्यांदा आपण बघू की फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ही जे बॉडी आहे ह्याचं काम काय असतं। तर मित्रांनो, ह्याचं जे मेन काम असतं सेफ्टी, इफिकसी, क्वालिटी ऑफ फूड, ड्रग, कॉस्मेटिक अँड मेडिकल डिव्हाइसेस। तर मित्रांनो, जे काही कंट्रीमध्ये ड्रग सेल होतात तर मित्रांनो एफडीए जे आहे ते रेग्युलेटरी अथॉरिटी आहे यूएससी। तर मित्रांनो, हे जे एफडीए असणार आहे हे काय करतं, रेग्युलेट करतं जे काही ड्रग सेल होणार आहे त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये त्याची क्वालिटी कसली असली पाहिजे, तो किती इफेक्टिव्ह असला पाहिजे, याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी जे रेग्युलेशन करण्याचं काम करतं ते म्हणजे एफडीए। आणि मित्रांनो, ही जे एफडीए ही रेग्युलेटरी अथॉरिटी आहे यूएससी। आता आपल्या इंडियामध्ये पण रेग्युलेटरी अथॉरिटी रिक्वायर्ड असते, जेणेकरून जे काही मेडिसिन असतात किंवा कॉस्मेटिक असतात किंवा मेडिकल डिव्हाइस असतात तर यांचा क्वालिटी कशी मेंटेन केली जाते, ह्यांचं रेग्युलेशन प्रॉपर व्हावं त्याच्यासाठी इंडियामधले रेग्युलेटरी अथॉरिटी ते पण आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहेत। आणि मित्रांनो, यावरती पण क्वेश्चन विचारले जातात। तर इकडे जे आहेत आपण इंडियाची जी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे त्याच्या रिलेटेड जेवढ्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते आपण डिटेल या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। पहिल्यांदा बघू आपण यूएसए एफडीए रिलेटेड जे काही क्वेश्चन तुमच्या डीएमईआर एक्झाम मध्ये विचारू शकतात। तर मित्रांनो, इकडे बघा, regulatory authority of US FDA officially established in 1930 through its regulatory route back into 1906। आता मित्रांनो, हे यूएसए चं रेग्युलेटरी अथॉरिटी जर आपण हिस्ट्री बघितली तर तिकडे बघा 1906 मध्ये मित्रांनो प्युअर फूड अँड ड्रग ऍक्ट पास झाला होता। आणि त्याच्यानंतर मित्रांनो ह्याचं फॉर्मेशन ऑफ एफडीए मध्ये कसं झालं त्याच्यामध्ये 1927 ला फॉर्मेशन ऑफ फूड अँड ड्रग अँड इन्सेक्टिसाइड ऍडमिनिस्ट्रेशनचं हे फॉर्मेशन झालं। पण मित्रांनो, ऍक्च्युअल रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन तर हे मित्रांनो 1930 मध्ये झालेलं आहे। तर तुम्हाला असा डायरेक्ट क्वेश्चन विचारला तर ते इकडे आन्सर असणार आहे मित्रांनो तुमचं 1930। आणि मित्रांनो, इकडे जर क्वेश्चन विचारला की प्युअर फूड अँड ड्रग ऍक्ट पास कधी झाला तर ते असणार 1906। आता मित्रांनो, ह्याचं मेन फोकस कशावरती असतं, आता हे मेन जे वर्क करतं ते म्हणजे ड्रग कंट्रोल, म्हणजे जेवढे पण मेडिसिन असतात, कॉस्मेटिक असतात किंवा डायग्नोसिस असतात तर याच्यावरती मेन कंट्रोल असतं ड्रग वरती। त्याच्यानंतर फूड सेफ्टी म्हणजे मार्केटमध्ये जेवढे पण फूड मॅन्युफॅक्चर होतात किंवा ते सेल होतात किंवा ते किती हायजेनिक असतात तर या सगळ्यांचं प्रॉपर एक स्टँडर्ड गाईडलाईन्स असते, ते कोण करतं, एफडीए त्याचं मेन फोकस एरिया असणार आहे। प्रोसेस्ड अँड पॅक्ड फूड आयटम, त्याच्यानंतर इन्फोर्समेंट, लीगल ऍक्शन अँड इन्स्पेक्शन म्हणजे कुठे जर समजा मॅन्युफॅक्चरिंग करते एखादी इंडस्ट्री एखादा फूड आयटम असेल, ड्रग असेल तर ते ऑडिट वगैरे करणं, इन्स्पेक्ट करणं की तिथे बरोबर चालू आहे का, आणि ते नसेल चालू तर तिकडे जे काही लॉ आहेत ते ऍप्लिकेबल करणार आणि तिकडे जे लोक असं करतायत तिकडे त्यांना सजा भेटणार। त्याच्यानंतर इंटेलिजन्स, आता मित्रांनो अडल्ट्रेट ड्रग असेल, प्युरियस ड्रग असेल तर हे मिसब्रँडेड ड्रग असतील, ह्या 3 डेफिनेशन पण खूप इम्पॉर्टंट आहेत जे की 1940 जो आपला ड्रग अँड कॉस्मेटिक लॉ आहे त्याच्यामध्ये ते इन्क्लूड आहे। तर इंटेलिजन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे की एखादा प्युरियस ड्रग जर एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जात आहे तो म्हणजे असे जे लोक करतात इल्लीगल वर्क त्यावर नजर ठेवण्याचं काम पण एफडीएचं असतं। त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह ऑफ फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन। तर मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह तुम्ही यावरून लक्षात ठेवू शकता की एफडीएचं मेन वर्क काय आहे। आता एफडीएचं मेन वर्क काय आहे, क्वालिटी, इफिकसी आणि त्याच्यानंतर सेफ्टी। आता हे 3 गोष्टी रिलेटेड गोष्टी प्रॉपर चालाव्यात म्हणून
ते काय करणार, एफडीए काम करणार आणि त्याच्याच रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह असतात. आता तुमच्या डीएमईआरच्या एक्झाम मध्ये एखादा क्वेश्चन असा पण येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन असं विचारलं जाऊ शकतं. त्यावेळेस तुम्हाला तिथे तो क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आणि त्याच्यानंतर आन्सर करायचं. ठीक आहे, तर इकडे ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघू शकता, टू इन्शुअर सेफ्टी, क्वालिटी, इफिकसी ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक, टू इन्शुअर द सेफ्टी अँड हायजीन ऑफ फूड प्रोडक्ट, to regulate manufacturing, sale, distribution of drug and food, to prevent adulteration, sale of spurious or substandard drug. त्याच्यानंतर आहे लायसन्स अँड इन्स्पेक्ट ड्रग मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग इस्टॅब्लिशमेंट. त्याच्यानंतर आहे टू क्रिएट अवेअरनेस अबाउट द रॅशनल यूज ऑफ फूड अँड सेफ्टी. त्याच्यानंतर आहे मॉनिटर अँड रिपोर्ट ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स पण काम रेग्युलेटरी अथॉरिटीचं करते. त्याच्यानंतर टू टेक लिगल ऍक्शन अगेन्स्ट व्हायोलेटर्स अँड फूड अँड ड्रग लॉ, म्हणजे जेवढे पण आणि फूड अँड ड्रग लॉ आहेत त्यांचं समजा कुणी व्हायोलेशन करत असेल तर ते तिकडे ऍक्शन घेण्याचं काम पण एफडीएचं असतं. टू मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड अँड रजिस्टर ऍज पर लिगल रिक्वायरमेंट. तर मी काय मित्रांनो, जे काही रेकॉर्ड मेंटेन केलं जातं की किती मेडिसिन कुठून कुठे जात आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड एफडीए कडे असलं पाहिजे, हे पण ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर आहे टू इन्शुअर कंप्लायन्स विथ द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड अदर लॉज. तर मित्रांनो हे झालं आपण ऑब्जेक्टिव्ह बघत होतो. तर एम्स मध्ये जर बघितलं तर एफडीएचं मेन एम जे असणार तर पब्लिक हेल्थ, प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ जे असणार आहे ते एफडीएचं मेन एम असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टू रेग्युलेट आणि कंट्रोल सेल, मॅन्युफॅक्चर, डिस्ट्रीब्युशन, मेडिसिन अँड फूड प्रोडक्ट. तर हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा एम्स आहेत ते रिलेटेडच वाटतील. तुम्हाला यावरती क्वेश्चन जर विचारला तर 100% या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ नाही करू शकणार ना, की एम्स काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे. या गोष्टी तुम्ही लॉजिकली देऊ शकता की एफडीएचं मेन वर्क काय आहे. मेन वर्क आहे त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये ड्रगचं, कॉस्मेटिकचं, मेडिकल डिव्हाइसचं, फूडचं रेग्युलेशन प्रॉपर करणं. त्याच्या रिलेटेडच गोष्टी सगळ्या याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर एफडीए रेग्युलेटेड प्रोडक्ट इकडे बघू शकता, फूड तिकडे एक्झाम्पल मध्ये मी इथे दिलेलं आहे. पण त्याच्यानंतर आहे ड्रग्स, त्याच्यानंतर आहे बायोलॉजिकल्स जेवढे पण येतात, म्हणजे वॅक्सिन असेल, ब्लड प्रोडक्ट असेल, जीन थेरपी, टिश्यू, एलर्जिक्स, तर हे सगळे याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर मेडिकल, जे काही मेडिकल डिव्हाइसेस असतील, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट म्हणजे रेडिएशन थ्रू जे काही असतात, जसं की एक्सरे इक्विपमेंट वगैरे. त्याच्यानंतर आहे कॉस्मेटिक, वेटरनरी प्रोडक्ट, टोबॅको प्रोडक्ट, हे पण याच्यामध्ये इन्क्लूड होतात. मित्रांनो आतापर्यंत जर आपण व्हिडिओ लेक्चर मध्ये जे काही गोष्टी डिस्कस केल्या ते यूएस एफडीएच्या होत्या, म्हणजे इकडे कन्फ्युज व्हायचं नाहीये. आता आपण ज्या गोष्टी बघतोय आपल्या इंडिया मधल्या गोष्टी बघतोय. आता इंडिया मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावरती क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो इंडियन एफडीए याच्या शॉर्ट मध्ये म्हणू आपण, तर ऑफिशियल जे रेग्युलेटरी अथॉरिटी असते, जसं की युएसए मध्ये एफडीए आहे तसं आपल्या इंडियामध्ये काय आहे, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे सीडीएससीओ. तर मित्रांनो ही जे सीडीएससीओ जे आहे म्हणजे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे इंडियन रेग्युलेटरी अथॉरिटी. तर याच्यावरती मित्रांनो तुम्हाला याचं फुल फॉर्म पण विचारलं जाऊ शकतं, किंवा इंडियाची रेग्युलेटरी अथॉरिटी कोण आहे हा पण क्वेश्चन डीएमआरच्या तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतं. आणि ह्याचं हेड कोण असतं, जे रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आहे तर त्याचं हेड असतं ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI. हे काय करतं मित्रांनो, हेड असतो. आता ही अथॉरिटी जी आहे तर हे कोणाच्या अंडर येते मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड स्टेट गव्हर्नमेंट. तर एफडीएचं स्टेट मध्ये पण काम असतं, रोल असतं, आणि सेंट्रल मध्ये पण असतं. ते सेंट्रल गव्हर्नमेंट तिकडे डिसिजन घेणार आणि तिकडे स्टेट गव्हर्नमेंट घेणार. आता हे जे आहे ते कशाला फॉलो करून बनलेलं आहे, तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि रूल्स 1945 च्या अंडर येतं. ऑल्सो नोन ॲज ड्रग कंट्रोल ऍडमिनिस्ट्रेशन और ड्रग इन्स्पेक्टोरेट इन सम स्टेट. तर असं वेगवेगळे नाव पण आहेत, महाराष्ट्र एफडीए पण आहे. तर असं वेगवेगळे नाव आहेत ज्याच्या थ्रू काय केलं जातं, ड्रग टेस्टिंग वगैरे करतात. आता मेन फंक्शन ऑफ इंडियन एफडीए, आता इंडियन एफडीएचं मेन फंक्शन काय आहे, लायसन्सिंग, इन्स्पेक्शन ऑफ ड्रग मॅन्युफॅक्चर अँड सेलर. आता जेवढे पण ड्रग मॅन्युफॅक्चर होतात किंवा जेवढे डिस्ट्रीब्युटर वगैरे सेल करतात ड्रग, तर त्यांचं लायसन्स प्रोव्हाइड करणं किंवा त्यांचं इन्स्पेक्ट करणं की तिथे सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत का, हे फंक्शन आहे एफडीएचं. त्याच्यानंतर इन्शुरिंग क्वालिटी ऑफ ड्रग, कॉस्मेटिक अँड मेडिकल डिव्हाइसेस.
तर हे एफडीएच्या फंक्शन वरती विचारलं ना क्वेश्चन, तिकडे हे येणारच मित्रांनो, 100% येणार की ड्रग हा क्वालिटीचा असला पाहिजे, ड्रग हा इफेक्टिव्ह असला पाहिजे, कॉस्मेटिक जे असतात ते क्वालिटीचे असले पाहिजेत, ते इफेक्टिव्ह असले पाहिजेत, मेडिकल डिव्हाइसेस पण सेम. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन ऑफ सेल ऑफ प्युरियस अडल्ट्रेट प्रोडक्ट. तर अडल्ट्रेट प्रोडक्ट असतील किंवा प्युरियस प्रोडक्ट असतील त्यांचं हे सेल करणं, प्रिव्हेंट करणं, त्यांना कंट्रोल करणं. त्याच्यानंतर इन्शुरिंग सेफ्टी अँड हायजीन ऍक्ट अंडर FSSAI. तर मित्रांनो हे फुसाई जे आहे इकडे आपल्या इंडियामध्ये जेवढं पण फूड रिलेटेड आयटम हे होतात ना त्यावरती कंट्रोल करतं. यावरती पण क्वेश्चन विचारेल, इकडे आपण खाली त्याचं डिटेल डिस्कशन करणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे जेवढे पण ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ड्रग कंझ्युम करून ऑकर होतात त्यांना मॉनिटर करण्याचं पण काम इंडियन FDA करतं. त्याच्यानंतर लिगल ऍक्शन, आता जेवढे पण इंडियामध्ये जे व्हायलेशन होतात रिलेटेड की ड्रग्स रिलेटेड असतात, समजा एखादा लायसन्स नसेल इम्पोर्टचा तरी पण तो ड्रग स्टेट टू स्टेट ट्रॅव्हल करतोय, तर तिकडे तो आळा बसवण्याचं काम, त्यांच्यावर ऍक्शन घेण्याचं काम पण FDAचं असतं. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्प्रेडिंग अवेअरनेस अबाउट रॅशनल यूज ऑफ ड्रग अँड सेफ फूड प्रॅक्टिस. आता मित्रांनो रॅशनल यूज ऑफ ड्रग म्हणजे काय असतं, असा ड्रग जो सगळ्यात बेस्ट असेल एखाद्या डिसीज साठी, म्हणजे मॅक्झिमम इफेक्ट, लोअर साईड इफेक्ट, म्हणजे इफेक्ट चांगला असला पाहिजे, साईड इफेक्ट कमी असली पाहिजे, त्याची प्राइस पण कमी असली पाहिजे. असा जो ड्रग असतो तो परफेक्ट असतो एखाद्या डिसीजला क्युअर करण्यासाठी, कमी प्राइस मध्ये, कमी साईड इफेक्ट मध्ये, तर त्याला म्हणतात मित्रांनो रॅशनल यूज ऑफ ड्रग. ठीक आहे. तर हे पण FDAच्या फंक्शन मध्ये इन्क्लूड होतं. त्याच्यानंतर मित्रांनो यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस तुमच्या DMERच्या एक्झाम मध्ये. तर पहिला क्वेश्चन येतो, व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ FSSAI, म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड कंट्रोल स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, सॉरी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया हे फुल फॉर्म असणार आहे मित्रांनो FSSAI चं. तर मित्रांनो हे जे गव्हर्निंग बॉडी आहे तर ही कधी इस्टॅब्लिश झाली, जे की फूड सेफ्टी रिलेटेड असणार आहे, स्टँडर्ड फूड किती सेफ असला पाहिजे त्याच्यात स्टँडर्ड रिलेटेड जे आहे. तर मित्रांनो हे इस्टॅब्लिश झालेलं आहे 2008 मध्ये. आता हे जे फुसाई असणार आहे तर ते इस्टॅब्लिश झालंय 2008 मध्ये. परंतु मित्रांनो हे जे FSSAI किंवा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया आहे हे कोणाच्या अंडर इस्टॅब्लिश झालंय, तर मित्रांनो ते इस्टॅब्लिश झालंय फूड अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006 मध्ये मित्रांनो ऍक्ट पास झालेलं होतं. या ऍक्टच्या बेसिसवर काय झालंय, फूड अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया काय झाले मित्रांनो इस्टॅब्लिश झाले. हा क्वेश्चन मित्रांनो येऊ शकतो, थोडंसं लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर मित्रांनो याचं जे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली इंडियामध्ये याचं हेडक्वार्टर आहे. आणि मित्रांनो गव्हर्निंग बॉडी कोणती आहे, म्हणजे याला डिसिजन देणारी बॉडी कोणती आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याची ऑफिशियल साईट मित्रांनो कोणती आहे, इकडे तुम्ही बघू शकता www.FSSAI.government.in. त्याच्यानंतर मित्रांनो याचे ऑब्जेक्टिव्ह कोणते, आता इकडे जे काही ऑब्जेक्टिव्ह आपण मी स्क्रीनवरती दाखवतोय हे सगळे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत मित्रांनो याचे फूड रिलेटेड, म्हणजे इन्शोर फूड सेफ्टी, इन्शोर होलसेल फूड ऑफ सिटीजन, रेग्युलेट फूड मॅन्युफॅक्चर, प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ फ्रॉम अनसेफ और अडल्ट्रेट फूड. म्हणजे फूड रिलेटेड सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो एकदम क्वालिटीचं फूड असणं, चांगलं असणं, तर ह्याचं रेग्युलेशन किंवा जिथे मॅन्युफॅक्चर होतोय किंवा जिथे सेल होतोय तिकडे हायजिनिक कंडिशन त्या स्टोअरची असेल, मॅन्युफॅक्चर युनिटची असेल ते प्रॉपर असणं, हे ऑब्जेक्टिव्ह याचं येणार आहे. त्याच्यानंतर ह्याचं फंक्शन पण त्या रिलेटेड झालं, ले डाऊन सायंटिफिक फूड सेफ्टी स्टँडर्ड, रेग्युलेट मॉनिटरिंग मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरेज, डिस्ट्रीब्युशन, इम्पोर्ट ऑफ फूड. तर याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केल्यात. आणि इकडे जे क्वेश्चन विचारले जातात ना मित्रांनो तुम्हाला हे लॉजिकलीच आन्सर करावे लागतील, म्हणजे हे कसं लाईन टू लाईन स्पार्ट नाही होणार, पण तुम्हाला ज्या वेळेस क्वेश्चन विचारलं जातं की विच ऑफ द फॉलोइंग नॉट फंक्शन ऑफ फुसाई, तर याचं जे फंक्शन असणार आहे ते तुम्ही लॉजिकली करू शकता की ह्याचं वर्क काय, फूडची सेफ्टी, फूडचं इफिकसी, फूडचं क्वालिटी मेंटेन करणं, त्याच्या रिलेटेड तुम्हाला ऑप्शन तिकडे चूज करावा लागेल. आता मित्रांनो या स्क्रीनवरती तुम्हाला काही क्वेश्चन दिसत असतील जे की एफडीए वर विचारलं जाऊ शकतं. तर पहिला क्वेश्चन तुम्ही इकडे स्क्रीनवरती बघू शकता,
FDA इन इंडिया वर्क्स अंडर विच मिनिस्ट्री? तर असे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या DMERच्या एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की FDA जे आहे ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर वर्क करतं. तर मित्रांनो FDA कुणाच्या अंडर वर्क करतं ते म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, अंडर विच ऍक्ट द इंडियन FDA इस्टॅब्लिश? तर इंडियन FDA जे असणार आहे ते कोणत्या ऍक्टच्या अंडर इस्टॅब्लिश झाले त्या ऍक्टला बघून ते बनवलं गेलंय. तर मित्रांनो इकडे जे ऍक्ट बघू शकता तुम्ही, ऑप्शन ए आहे फार्मसी ऍक्ट 1940, नार्कोटिक ऍक्ट 1985, फूड सेफ्टी ऍक्ट 2006 आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. तर मित्रांनो इकडे करेक्ट ऑप्शन जे ते ऑप्शन डी आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. या ऍक्टच्या नुसार काय केलेलं आहे, इंडियन FDA इस्टॅब्लिश झालेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ FDA? तर मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉस्मेटिक, ऑप्शन बी का प्रमोटिंग एक्सपोर्टिंग ऑफ मेडिसिन्स, ऑप्शन सी बघा इन्शुअर सेफ्टी क्वालिटी ऑफ ड्रग फूड अँड कॉस्मेटिक, त्याच्यानंतर इम्पोर्टिंग ड्रग फ्रॉम अब्रॉड. तर मित्रांनो याचं मेन फंक्शन जे FDAचं असतं तर ते असणार आहे इन्शुअर करणं की सेफ्टी ड्रग आणि क्वालिटी, ड्रगची क्वालिटी असेल त्याची सेफ्टी असेल कॉस्मेटिकची, हे मेंटेन करतं FDA म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, हु इज द हेड ऑफ सेंट्रल FDA? म्हणजेच आपलं जे रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आहे त्याचं हेड कोण आहे? जसं मी त्या टेबलवरती डिस्कस करताना तुम्हाला सांगितलं की तिथे ड्रग कंट्रोल ऑफ जनरल ऑफ इंडिया जे आहे DCGI जो असतो तो काय असतो मित्रांनो, हेड असतो रेग्युलेटरी अथॉरिटीचा, म्हणून ऑप्शन बी इकडे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो इकडे बघा, विच ऑफ द फॉलोइंग नॉट रेग्युलेटेड बाय FDA? तर मित्रांनो खालीलपैकी कोणता ऑप्शन आहे जे की रेग्युलेट करत नाही FDA? आता मित्रांनो वॅक्सिन जे असतात ते वॅक्सिन रेग्युलेट करतं. आता हे लिपस्टिक जे आहे ऑप्शन बी, तर हे लिपस्टिक मित्रांनो FDA रेग्युलेट करतं जे की कॉस्मेटिक मध्ये इन्क्लूड होतं. तर मित्रांनो हे दोन्ही ऑप्शन तर इकडे करेक्ट नसणार आहेत कारण नॉट विचारलेलं आहे. आता इथे ऑप्शन सी बघा, ऑप्शन सी आहे सिमेंट आणि ऑप्शन डी आहे इन्फंट फॉर्म्युला. तर मित्रांनो इन्फंट फॉर्म्युला हे ड्रग मध्ये इन्क्लूड होतं, म्हणजे त्या प्रोडक्ट मध्ये फूड मध्ये इन्क्लूड होतं. तर त्याच्यामुळे सिमेंट जे असणार आहे ते सिमेंटचं रेग्युलेशन FDA करत नाही, म्हणून इकडे आन्सर सी करेक्ट असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, द FDA परफॉर्म विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन? तर मित्रांनो खालीलपैकी कोणता फंक्शन आहे जो FDA परफॉर्म करतो? ओनली मॅन्युफॅक्चरिंग ड्रग, ओनली इम्पोर्टिंग फूड प्रोडक्ट, त्याच्यानंतर मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी अँड लायसेन्सिंग आणि कंडक्टिंग मेडिकल एक्झाम. तर मित्रांनो इकडे ऑप्शन सी करेक्ट आहे, मॉनिटर करतं की ड्रग किती सेफ आहे आणि ड्रग मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे काही सेल करण्यासाठी लायसन्स लागतात रिक्वायर्ड असतात तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम पण FDA करतं, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी अँड लायसन्सिंग. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट लेवल FDA इज रिस्पॉन्सिबल फॉर? आता स्टेट लेवल जे FDA असतं ते कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं? ड्रग इम्पोर्ट, न्यू ड्रग अप्रुव्हल, एक्सपोर्ट कंट्रोल, लायसन्सिंग मॅन्युफॅक्चरिंग सेल विद इन द स्टेट. आता मित्रांनो इकडे जे मेन रिस्पॉन्सिबिलिटी दिसते ना तर ते असणार आहे लायसन्सिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड सेल रिस्पॉन्स विद इन स्टेट, जे की स्टेट लेवल FDAचं मेन रोल असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे आणखीन एक क्वेश्चन दिलाय, हा IMP क्वेश्चन असणार आहे, FDA वर्क्स इन कोऑर्डिनेशन विथ विच फूड सेफ्टी अथॉरिटी इन इंडिया? तर मित्रांनो फूड सेफ्टी रिलेटेड जे इंडियामध्ये आहे तर ते काय आहे मित्रांनो, फुसाई, म्हणजे FSSAI. तर मित्रांनो अशा पद्धतीचे FDA वरती क्वेश्चन येतात. मी खूप फास्ट मध्ये हे पॉइंट शिकवलाय कारण इकडे आपण शॉर्ट मध्ये जे रिव्हिजन करतात स्टुडंट त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे. आणि मित्रांनो ज्यांना आपली फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायचे त्यांनी, आणि ज्यांना स्टडी मटेरियल जसे आता मी नोट्स स्क्रीनवरती दिले, खूप शॉर्ट मध्ये खूप व्यवस्थित आपण नोट्स बनवलेले आहेत सर्व टेक्निकलच्या पॉइंट वरती. तर हे तुम्हाला नोट्स पाहिजेत तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचं किंवा फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची तुम्हाला तर या नंबरवरती मेसेज करायचे, जेणेकरून तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच मध्ये ऍडमिशन घेता येईल आणि त्याचबरोबर तुम्हाला स्टडी मटेरियल भेटेल. स्टडी मटेरियल मध्ये मित्रांनो आपले नोट्स प्रोव्हाइड केले जातील, MCQ क्वेश्चन प्रोव्हाइड केले जातील
आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला त्यामध्ये प्रोव्हाइड केले जातील। तर ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, त्याच्यासाठी ह्या जो गोष्टी आहेत याचा फायदा घ्या आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। काही डाऊट असेल कमेंट करा, व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता। थँक्यू सो मच।